पण आज पंजाब दे स्पाइस हे रेस्टॉरंटचं आज उद्घाटन झालं। मला वाटतं एकमेव हे खऱ्या अर्थाने पंजाबी रेस्टॉरंट आहे आणि त्याचा आस्वाद आपण सर्वांनी घ्यावा। आणि अजून काय बोलण्यापेक्षा मनापासून कमलेश आणि देवेंद्र संपूर्ण गुरमीत हे सगळे माझ्या मित्रमंडळींना मनापासून शुभेच्छा देतो। खूप खूप जेवण असं बनवा, पण सगळ्यात मोठी ग्रहित तुम्ही तिघं बनवू नका, नाहीतर उद्या माझ्याबरोबर तुम्ही कॉम्पिटिशन करा। कारण पंजाब म्हणल्यानंतर एक प्रकारचं दिलखुलासपणे ते जेवण पण बनवतात आणि तेवढा दिलखुलासपणे आग्रह सुद्धा करतात। पाहुणचारात कुठेही कमी पडून देत नाही, हे पंजाबचं वैशिष्ट्य आहे। आज मनापासून या रेस्टॉरंटला माझ्या शुभेच्छा, धन्यवाद। आज सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहर हे म्हटलं तर एक शहरीकरणाचं असलेलं एक शहर म्हणून ओळखलं जातं। आज या सातारा शहरामध्ये पंजाबी स्पाइस या हॉटेलच्या आज सुरुवात झालेली आहे। खरं म्हटलं तर सातारा बदलत आहे हे चित्र आता ह्या माध्यमातून दिसून आलेलं आहे। पहिल्या प्रथम प्रीती हॉटेल आले, आज 2 हॉटेलचे उद्घाटन झाले। आता शहराचा कन्सेप्ट आणि शहराच्या बरोबर असलेल्या त्या ठिकाणच्या हॉटेलचे कन्सेप्ट आता सातारच्या जनता फॅमिली हे स्वीकारायला लागलेले आहे, याचा आनंद आहे। आणि म्हणून या हॉटेलचं आज उद्घाटन होत असताना मला आनंद आहे की सातारा बदलतोय। भविष्यकाळामध्ये सुद्धा या असलेल्या हॉटेलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा आणि विशेषतः या हॉटेलमध्ये एक वैशिष्ट्य आहे की फक्त पंजाबी डिशेस जो स्पेशल आहे त्याचा मेनू इथे चांगल्या प्रकारचा दिला जाणार आहे। म्हणून आता पंजाबी ज्यांना खाण्याची आवड आहे त्या लोकांना या ठिकाणी ह्या हॉटेलमध्ये निश्चितपणे त्याची पर्वणी मिळेल, हीच मनापासून माझी इच्छा आहे। आणि मी माझ्या ह्या मित्रांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या हॉटेलच्या बरोबरच त्यांची अजून प्रगती व्हावी। या हॉटेलच्या अनेक ब्रांचेस सगळीच्या जिल्ह्यामध्ये निघाव्या आणि सगळ्या खवय्यांना या ठिकाणी चांगल्या मनसोक्त अशा प्रकारचा आस्वाद मिळावा, ही शुभेच्छा। आज आपण साताऱ्यामध्ये मराठमोळा सातारा, पण त्याच्यामध्ये एवढं सुंदर पंजाबदा स्पाइस जे बनवलेलं आहे। आणि 2 माझे इथले जे मित्र आहेत, एक तर मराठी सरदार कमलेश आणि एक सरदार मराठी देवेंद्र, खूप चांगलं बनवलेलं आहे। हायवेच्या अगदी जवळ आहे। मला खात्री आहे की अगदी पंजाबी तडका या सगळ्यांना खायला मिळेल। त्या सातारा निवड मराठी न आता पंजाबी राहील। लस्सी पण आता माहिती आहे, लस्सी दी बल्ले बल्ले। आजकाल मॅरेथॉन सिटी अशी होऊ लागलेली आहे, पण मॅरेथॉनमुळं आणि कासचं पर्यटन जर बघितलं तर फार टुरिस्ट लोक साताऱ्याकडे वळायला लागले आणि साताऱ्याला जे काही निसर्ग लाभला आहे आणि निसर्गामुळं काय होतं की बरेचसे टुरिस्ट लोकांचं प्रमाण इथं वाढलं आहे। आणि साताऱ्यामध्ये आमच्या व्यवसाय करताना आमच्या असं लक्षात आलं की साताऱ्यामध्ये चांगल्या हॉटेलची आवश्यकता होती। त्याप्रमाणे अनेक हॉटेल ह्या ठिकाणी आता साताऱ्यात नवीन हॉटेल ओपन झालेली आपण पाहत आहात। परंतु आम्ही माझे जवळचे मित्र देवेंद्र सिंग, त्यांचा पुतण्या हरदीप सिंग, आम्ही एकत्र बसून एक विचार केला की साताऱ्यामध्ये एक ऑथेंटिक पंजाबी रेस्टॉरंटची कमतरता आहे। कारण मटण थाळी, मटण भाकरी, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा अशा अनेक रेस्टॉरंट साताऱ्यामध्ये किंवा साताऱ्याच्या परिसरामध्ये निघाले, परंतु ऑथेंटिक पंजाबी रेस्टॉरंट म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पंजाबमध्ये गेल्यानंतर जो स्वाद चखायला मिळतो तो स्वाद आम्ही ह्या ठिकाणी पुरवणार आहोत। म्हणूनच याचं नाव आम्ही पंजाब दा स्पाइस या नावाने दिले। ऑथेंटिक पंजाबी रेस्टॉरंट असंच याचं नाव ओळखलं जाणार आहे। आणि सर्व सातारकरांनी या ठिकाणी येऊन पंजाबी फूडचा आस्वाद घ्यावा असं आम्ही सर्वांना या निमित्ताने आवाहन करतो। माझं नाव हरदीप सिंग रामगडिया। आज आम्ही पंजाब दा स्पाइस म्हणून हा आमचा एक रेस्टॉरंट आम्ही आज त्याचं उद्घाटन केलेलं आहे। या रेस्टॉरंटचं उद्घाटन माननीय छत्रपती श्री उदयनराजे भोसले आणि माननीय श्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते झालेलं आहे। आम्ही खूप खुश आहोत की तुम्ही सगळ्या सातारकरांनी आम्हाला एवढं प्रेम दिलेलं आहे आणि आम्हाला एवढं उत्साह दिलेला आहे हे हॉटेल इंडस्ट्री म्हणजे नवीन हॉटेल काढण्यात। खवय्यांसाठी नक्कीच आमच्या हॉटेलला भेट द्या तुम्ही। नरिमन टॉवर इथे हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह जवळ पंजाब दा स्पाइस सातारा।